समाजकार्य म्हणजे काय? एखादं शिबिर आयोजित करणं, 4 फोटो काढणे, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरती ते अपलोड करणे. पण कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता देखील समाजकार्य करणारे व्यक्तिमत्व आज आपल्या समाजामध्ये आहे. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी धनंजय आणि तुम्ही पाहत आहात मुद्द्याचा बोल प्रस्तुत गप्पांची मैफिल. आज आपल्यासोबत आहेत विजय क्षीरसागर. नमस्ते विजय. नमस्कार. विजू, तर मला एक विचारायचं आहे की तू आता समाजकार्यामध्ये आहेस, ठीक आहे. तर मग समाजकार्यामध्ये येण्याचं तुझं प्रेरणास्थान कोण? आणि तर त्याच्यापूर्वी मला तुझं बालपण कुठे गेलं, कसं गेलं हे जाणून घ्यायचं. आपलं धनकवडी गाव आहे. म्हणजे पूर्वी खूप असं खाचखळगे, पाण्याची बोंब, रस्त्याची अवस्था. अशा वेळेस 89 सालात आम्ही तिथं राहायला आलो. बरं. तर त्यावेळेस असं लाईटीची व्यवस्था नव्हती. म्हणजे मीटर घ्यायला आम्हाला जवळजवळ 8-9 वर्ष गेली बापरे. लाईटीचा. तर त्यावेळेसच्या काळात तिथं होतो. पाणी हापशाने आणायचं, विहिरीवर भरायचं, असा तो प्रकार होता. मग त्यावेळेस शिक्षण आमचं सरकारी शाळेत जीवन शिक्षण बाल विद्या मंदिर आपल्या धनकवडी बस स्टॉपला शाळा होती. बरं. तिथनं शिक्षणाला सुरुवात केली. नंतर आपले भारतीय विद्यापीठ भागात कर्मवीर भाऊराव पाटील विद्या मंदिर आपलं तिथं 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. बरं. मग त्या काळात कॉलेजचा ट्रेंड फारसा असा नव्हता. टेक्निकली मुद्द्यांना जास्त भर होती. बरं. त्यामुळं वडिलांच्या आपल्या मार्गदर्शनाने सगळीकडनं म्हणजे आपण जे विचार करतो त्यावेळेस मग ITIला भरपूर असं प्राधान्य होतं. बरोबर. मग ITI केला. ITIच्या वेळेस पण भरपूर अडचणी होत्या. त्यावेळेस ॲडमिशन पण खूप मेरिटवर तो ट्रेंड होता मग असायचे. त्यावेळेला, हां. शक्यतो नव्हतं ITI किंवा STI. आणि बाहेरचं गव्हर्नमेंट ITI फुल झाला होता. बरं. मग प्रायव्हेट ITI आम्ही निवडला. त्याची शासन मान्यता होती. औंधचेच पेपर होते, औंधचेच परीक्षा होती. त्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तरी पैसे नव्हते. माझ्या घरातलं सोनं नाणं मोडून आईवडिलांनी ITI आमच्या दोघा भावांचा पूर्ण केला. त्यानंतर तर भाऊ कंपनीत लागला, तेव्हापासून आजपर्यंत त्याच कंपनीत आहे. आणि मी ITI झाल्यानंतर आपलं अनुभव घेण्यासाठी माझं मोटर मेकॅनिक व्हेकल, बरं. पेट्रोल डिझेल दोन्ही एकत्रीकरण असं ITI केलं. मग त्याचा अनुभव घ्यायला बाहेर पडलो. कागदाच्या अनुभवाला म्हणजे कागदाच्या ह्याला काहीच महत्त्व नाही आहे. नाही. तुम्हाला अनुभव नसेल तर कुठं विचारत नाही, ही आजची Practical. वस्तुस्थिती. बरोबर आहे. मग अनुभव चालू झाले. मग नंतर आपल्या 4 व्हीलरचं शिकण्यासाठी चालू झालो. नंतर हळूहळू ओळख इकडून तिकडून आम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेलो. कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिले. तर कात्रज ठिकाणी आपलं मारुती चौगुलेत आपलं काम चालू केलं. बेस्ट मेकॅनिक म्हणून मी 2004ला अवॉर्ड घेतला क्या बात. कंपनीतला. नंतर तिथनं सुरुवात अजून काहीतरी मोठं करायचं, अजून मोठं करायचं किंवा अजून शिकायचं. मग अशा दृष्टिकोनातनं कंपनी बदलली. ॲडवायझर झालो, सुपरवायझर झालो. काय? परत फायनल इन्स्पेक्शनचं जबाबदारी होती. अशी कामं वाढत गेली आणि स्वतःवरचा विश्वास खूप होता की मी हे करू शकतो. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात गेलो किंवा मी हे जर काही करायला गेलो तर मी हे 100% पूर्ण करणार, अशा खात्री असायची. मग तिथनं पुढं स्वतःचं आता वर्कशॉप चालू करायचं. त्या अनुषंगाने 2000 साधारणतः 7-8च्या दरम्यान मी वर्कशॉप चालू केलं. हे धनकवडी गावामध्येच केलं. बरं. त्याच्यानंतर 12-13पर्यंत आमचं वर्कशॉप होतं 4 व्हीलरचं. असा तो सगळा काळ होता. छान. तर आता मला एक विचारायचं की बाबा जे वर्कशॉप चालू केलं, ठीक आहे, मग हे एकट्याने चालू केलं की आणखीन कोणी मित्र वगैरे होते? तर धनकवडी गाव म्हणजे एक मित्र परिवार पण घरासारख्याच परिवारातला होता. बरोबर. त्यामुळं आम्ही आमचा जोडीदार आहे त्यांना घेऊन पार्टनरशिपमध्येच हे चालू केलं बरं. व्यवसाय पूर्ण. मग आता घरी कोण कोण असतं? घरी मोठा भाऊ आहे, आई आहे, वहिनी आहेत, पोरं, बायको. आमची जॉईंट फॅमिली आहे तशी. छान. बरं. मोटर व्हेकल रिपेअर वर्कशॉप
तिथून ते समाजकार्य, हा एवढा बदल कसा काय झाला? धनकवडी गाव, तिथनं माझं इलेक्शनचं जवळून बघण्याचं काम चालू झालं आहे. याच्या आधी काही एवढं माहीत नव्हतं. 2002ची इलेक्शन, 2007ची असेल. याच्यानंतरचा जो भाग वाढत गेला की इलेक्शन कशा पद्धतीत लढतात किंवा नक्की इलेक्शन कशासाठी लढतात आणि मतदान केल्याचा फायदा लोकांना काय होतो, हे जेव्हा बघत गेलो त्यावेळेस काही गोष्टी अशा कळायला लागल्या. कोणाच्याही बाजूने जावं, पण सामान्य माणसाला जे भेटलं पाहिजे ते राजकारण्यांकडनं भेटत नाही. नाही. हा दृष्टिकोन जवळून पाहत गेलो. मग विरोधाची भूमिका चालू केली. स्वतःपासून सुरुवात करायची. आपल्याला हे पाहिजेच किंवा सामान्य नागरिकाचा हक्क आहे तो त्याला भेटलाच पाहिजे, बरोबर. अशा दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात साधारणतः 2009-10 पासून हे चालू झालं. जेव्हा वर्कशॉप पण होतं आणि असंही वाटायचं की आपण ज्या काही सरकारी योजना असतील किंवा शासनाचे जे काही योजना असतील या लोकांपर्यंत पोचत नाही बरोबर. किंवा ते नेते पोचवत नाहीत. बरं. म्हणजे त्याचा लाभ मिळवून देण्याचं जबाबदारी ही नेत्यांची असते. नेता कधी निवडला जातो, मतदान सगळे करतात तेव्हा नेता तो निवडला जातो. बरोबर. लोकांच्या इच्छा अपेक्षा काय असतात की या नेत्यांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे किंवा अडीअडचणीला उभा राहायला पाहिजे. बरोबर. शासनाचे ज्या काही योजना आहेत त्या आपल्याला पोचायला माहिती करून दिल्या पाहिजे. त्या योजनेत आपण कसं बसू शकतो किंवा कित्येक ठिकाणी अन्याय होत असतात. पोलीस प्रशासन असेल, शासकीय दरबार असेल, क्षेत्रीय कार्यालय असेल, पुणे महानगरपालिका असेल, ह्या अशा कित्येक ठिकाणी शासनाचे अधिकारी हे फक्त पैशावाल्यांचं ऐकतात. या अशा गोष्टी होत राहतात. मग नेत्यांनी फोन केल्यानंतर ह्या अडचणी सुटत असतात. मग ह्या अडचणी वारंवार लोकांना येऊ नये यासाठी नेते काहीच करत नाही. मग त्या दृष्टिकोनातनं धनकवडीतनं आम्ही सुरुवात केली. बरं. असा तो सगळा तो कार्यकाळ असा आहे की गणपती मंडळाचा कार्यकर्ता आपण कोणाच्याही मागं न जाता आपण स्वतःच्याही अडचणी सोडवायच्या आणि लोकांच्याही अडचणी सोडवायच्या. बरोबर. अशा दृष्टिकोनातनं आम्ही काम चालू केलं. याची सुरुवात नेमकी कुठल्या कार्यापासून सुरुवात झाली? 2012ला याची सुरुवात झाली की आपण कुठल्याही नेत्याच्या मागं फिरायचं नाही. बरं. 2012 पर्यंत मंडळातनं कुठलाही उमेदवार असा नव्हता. मंडळाने एकमताने विचार केला की आपल्या मंडळातला कार्यकर्ता आता नेता झाला पाहिजे किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या मागं फिरण्यापेक्षा आपल्या माणसाच्या आपण मागं फिरू. बरोबर. जनता साथ देईल नाही देईल हा नंतरचा भाग आहे. आपण लोकांसमोर सत्य मांडू, आपल्याला ऑटोमॅटिक जनता डोक्यावर गेली. बरोबर. अशा उद्देशाने 2012चे इलेक्शन आम्ही सार्वत्रिक निवडणूक ही लढवली. आता मला एक आहे विषय की पतित पावन संघटनेचं तू पायी गायस. पतित पावन संघटना कसा पोहोचलास? धनकवडीमध्ये पक्षाचं बघता पक्षाचा जोर असा काही नव्हता, पण वैचारिक लोक आहेत सगळे. लोकांच्या अडीअडचणीला जेव्हा धावून जातो माणूस तो कुठल्या तरी पक्षाचाच असतो. पण काही संघटना अशा होत्या एक ज्वलंत विषयांवर काम करायच्या. मग पक्षात जर गेलं आणि आपण कुठला जर विषय घेतला की त्याला कुठंतरी आडकाठी येणार, आपल्यावर दबाव येणार, हे काय करू नकोस हे म्हटलं जाणार आणि आजही ते आपण बघतोय डोळ्याने. त्यामुळं पक्ष हा साईडला ठेवला आणि संघटनेची निवड केली. संघटना म्हणजे पतित पावन संघटनाचा उदय 2015ला तेव्हापासून आम्ही पतित पावनचं काम चालू केलं. पतित पावनचं नावातच सगळं खूप मोठं काय आहे. त्यावेळेस मी इतिहास तसा पाहत होतो. म्हणजे BJPच्या आधी नोंदणी असलेली संघटना म्हणजे पतित पावन संघटना. एवढी जुनी? हो, 59 वर्ष होऊन गेले पतित पावन संघटनेला. पतित पावन संघटनेत काम करणारा कार्यकर्ता तुम्ही विचारणार नाही करणार. नगरसेवक झाला, नगराध्यक्ष झाला, परत विधान परिषदेवर गेलेत, आमदार झालेत, खासदार झालेत, मंत्री झालेत संघटनेतनं. मग पक्षामध्ये जायचं कशाला? बरोबर. हा दबाव तंत्र नाहीये. कार्यकर्ता घडवणारी संघटना म्हणजे पतित पावनचं नाव आजही घेतात. म्हणजे एक स्वतंत्र विचार आपले कोणाचा दबाव नाही. पतित पावन मध्ये काम करताना
मी संघटनेचा कार्यकर्ता आहे, ह्याच्यावरच सगळं आलं. या नावातच, पतित पावनच्या नावातच सगळं आलं. मी जेव्हा कुठलंही काम करायला जातो, मग ते पोलीस प्रशासनात असेल किंवा पालिका प्रशासनात असेल किंवा आपल्या शासन प्रशासनात असेल, इथं कुठल्याही कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही. कारण पतित पावन कुठल्याही अन्याय करणाऱ्याला असेल किंवा ज्या चुकीच्या गोष्टी करणारा कोण असेल, हे अशा लोकांना थारा देत नाही. मग त्यामागं त्याच्या विरोधात मग कुठलाही अधिकारी असो त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहते. मग तिथं नेता आडवा येऊ नाही तर कोणही आडवा येऊ, तिथं कोणाचं ऐकत नाही. बरं, आता म्हणलास तू धनकवडी भागामध्ये राहतो, बरोबर आहे? हम्म. मग धनकवडी भागामध्ये पूर्वीच्या समस्या, त्याच्यामधून आतापर्यंत जे काय सुधारणा होत आलेली आहे, याच्यामध्ये पतित पावन संघटना किंवा तुझा मोलाचा असा काय हातभार आहे किंवा तू कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड उत्तर दिलेले किंवा नागरिकांच्या बाजूने उभा राहिलेले, असं कुठल्या समस्या आहेत? शासन व्यवस्था म्हणजे काय आहे की आजचे परिस्थिती पाहता हातावर पोट असलेले लोक भरपूर आहेत. त्यामध्ये सकाळी जर कामाला गेलं तर संध्याकाळच्या टायमालाच घरी गेलं. बरोबर. मग रेग्युलर असणाऱ्या अडचणी काय आहेत? मग रस्ते, वीज, पाणी, लाईट किंवा MSCB आपण बघतो किंवा आत्ता ज्या काही आपण शासन व्यवस्थेचे बळी झालेली लोक बघतोय. मग ह्याच्यामध्ये काय आहे, युवा पिढी वाया गेलेली आहे. गांजा असेल किंवा चरस असेल किंवा व्यसनाधीन झाले. व्यसनाधीन झालेली पिढी असेल. नंतर आपलं अवैध धंद्यांच्या बाबतीत बघता येईल तर आपल्या भागात हातभट्टी धंद्यांचा विषय होता. अशा गोष्टींच्या विरोधात कुठलाही नेता बोलायला तयार नाही आणि आजही बोलत नाही. त्यांना आजही चॅलेंज आहे, त्यांनी ते बोलून दाखवा विरोधात, कारण ते बोलूच शकत नाही. वस्तुस्थिती हे की समाज घडला तर नेत्यांचा प्रभाव कमी होतो, हे बरोबर. सगळीकडे दिसतं. बरोबर. त्यामुळं अवैध धंदे जे लोकांच्या हिताचे नाही आहेत त्या लोकांना इनडायरेक्टली प्राधान्य द्यायचं काम ते लोक करतात. जेव्हा एखाद्या धंद्यावर रेड करायला जातील तर रेड करायच्या आधी त्याला धंद्यावाल्यांना कळालेलं असतं की आपल्या इथं रेड होणार आहे. म्हणजे इंटरनलीच कुणीतरी खबरी वगैरे किंवा ह्या गोष्टी चालू आहेत. हे सगळं सर्किट आहे. ह्याला जेवढं शासन जबाबदार आहे तेवढे नेतेच जबाबदार आहेत. बर. हे जर मुळापासून सगळं बंद करायचं असेल तर मतभेद सगळे बाजूला ठेवून आपला समाज सुसंस्कृत किंवा आपली युवा पिढी चांगल्या दिशेने कशी जाईल, देशासाठी आपल्या समाजासाठी कसे चांगले कामं करतील आणि आपला देश कसा चांगल्या पद्धतीत घडेल, याच्यावर जर विचार केला तर ह्या गोष्टी ह्या क्षुल्लक पण राहणार नाही. आज आपण बघतोय आता गांजा प्रकार असेल किंवा हातभट्टी प्रकार असेल, पोलीस प्रशासनाला माहीत नाही का हे कुठनं येतं कुठनं येत नाही? असं शक्यच नाही आहे. जर 10-20 वर्षापूर्वीचे जे हे गुन्हे शोधून काढत असतील तर यांना हे धंदे करणारी माणसं किंवा मुळापाशी जायला यांना किती वेळ लागणार? मग हे का करत नाही? आणि कित्येक अधिकाऱ्यांनी मला तोंडावर सांगितलंय, अरे विजय, हे धंदे मी कायमस्वरूपी बंद करू शकतो, पण तुम्हाला समजून घे. याचा अर्थ काय? असं पण असतं. हा, म्हणजे या गोष्टींना कुठेतरी एक राजकीय पाठिंबा वगैरे असं तरी आहे का? सिस्टीम. बर. आणि सिस्टीमला बळी पडलेली लोक, हे जर बदलायचं असेल तर जेव्हा लोक एखाद्या उमेदवाराला निवडून देतात त्याचं काम आहे हे की त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे. त्यांनी प्राधान्याने पुढं येऊन थांबला पाहिजे. तुम्ही मतं मागायला जाता, तुम्हाला माहित नाही का कुठल्या ठिकाणी कोणती अडचण आहे? तुम्ही अडचणींवर तुम्ही जर एखादा अहवाल तयार करता, पंचवार्षिकचे अहवाल बघा ना त्यांचे, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू. तुम्ही भविष्यावर बोलताय, अस्तित्वावर बोला. बरोबर आहे. त्याच्यावर नसत कोणी शक्यतो मुद्दे मांडत. वस्तुस्थितीवर मतदार आपल्याला कसा भेटेल, मत आपल्याला कसं पडलं जाईल, ह्याच्यावर सगळ्यांचं भर आहे. ना की कुठल्या वाईट प्रवृत्तीला कुठेतरी बंद करायचं आहे, ना काही कुठल्या व्यवस्थेला की ते म्हणजे थांबवायचा प्रयत्न करणं. म्हणजे अडचणी बऱ्याच आहेत, पण त्या सोडवणं हे त्यांच्या नीतिमत्तेत नाहीये. इन शॉर्ट, 2002 साली पालिकेत गेलेली धनकवडी,
ओके. आणि 2025 आहे. नेतेही तेच आहेत आणि आजही परत तेच आहेत. सुधारणा काय आहे? बरोबर आहे. सगळीकडं पहिलं डांबर होतं, नंतर सिमेंट रस्ते झाले. बरोबर. आज हिटला जे काही कोणी जबाबदार आहेत हे त्यांनी स्वतःला म्हणजे समजून घ्यायचं की आपण काय चुकतोय. ह्याच्यात काय मी जास्त बोलण्यात अर्थ नाही, पण जर डेव्हलपमेंटच्या जर विचारात बोलतोय त्यावेळेस कचरा गाडी घ्यायला दारात यायची, तेच रस्ते आहेत, तीच सिस्टीम आहे. मग आज पैसे द्यावे लागतात ते लोकांना, म्हणजे कुठल्या ठिकाणी नेऊन ठेवले ही राजकीय परिस्थिती. म्हणजे कचरा घेऊन जायला पैसे द्यावे लागतात. हा, पहिला पूर्वी कचरा नेण्यासाठी शासनाची गाडी यायची, घंटा गाडी बरोबर, चालू हो. करण्यासाठी पतित पावननी 2015ला आंदोलन केलं. बर. त्यावेळेस धनकवडी भागामध्ये घंटा गाडी चालू झाली. धनकवडी बस स्टॉपला आखी मुतारी नव्हती, एक मुतारी होती वरच्या भागाला, जे की खूप घाण परिस्थिती होती, चढावरच होती. नंतर अलीकडच्या भागात फायबरची मुतारी ठेवली. बर. संघटनेत जेव्हा आम्ही म्हणजे गेलो, म्हणजे विरोध कसा करायचा, शासनासोबत कसं भांडायचं आणि आपल्या हक्काच्या अडचणी कशा सोडवून घ्यायच्या किंवा आपल्या हक्काच्या गोष्टी कशा साध्य करून घ्यायच्या. धनकवडी बस स्टॉपची फायबरची मुतारी आम्ही पाडली, बर. पाडावी लागली, कारण आतमध्ये साचणारी घाण, ती स्वच्छतेचा पूर्ण अभाव, म्हणजे अक्षरशः भयानक परिस्थिती असायची. फायबरची मुतारी आम्ही स्वतःहून पाडली. दुसऱ्या दिवशी शासनाला आम्ही अर्ज दिलाय की ही जर मुतारी पक्क्या बांधकामात जर नाही झाली तर क्षेत्रीय कार्यालयाच्या संडास बाथरूमला टाळा आम्ही ठोकणार. एवढा? तेव्हा 5 दिवसात मुतारीचं बांधकाम चालू. क्या? व्यवस्था कशी आहे, कोणासाठी आहे, हे अजून लोकांना कळतच नाही किंवा लोकांना माहिती होऊन द्यायचं नाही. लोक यासाठी ज्याला आपण निवडून दिलंय त्याच्यापर्यंत नाही जात. धनकवडी आंबेगाव पठारावर स्वतः तुम्ही पण राहिलेला आहे. हो. माझी स्वतःची इच्छा होती ह्या निवडणुकीत जर समजा मी निवडून आलो असतो तर किमान छोटी जी बस असते, म्हणजे धनकवडी बस स्टॉप पासून आंबेगाव पठारावर बस चालू सेवा झालीच पाहिजे होती. तेवढा प्रशस्त रस्ता मोठा झालाच पाहिजे होता. बरोबर. 2002 पासून जी सेंट्रलाइज मार्किंग केली पुणे महानगरपालिकेने, जेव्हा सर्वे केला, डीपी रस्ते अंतर्गत मोठमोठे रस्ते सँक्शन केले, हे फक्त कागदावरच ठेवलेत. प्रत्यक्ष 4 टर्म आमदार आहेत आमच्या इथं चौकार मारलेले, पण आजही रस्ते ट्रॅफिकने जाम आहेत. बरोबर आहे. भाजी व्यवस्थेला कुठेही कोणालाही जागा भेटून देत नाही. बरं, त्यांना प्रशस्त जागा नाही. आज हे लोकांचा हक्क आहे ना, त्यांना दारात भाजीपाला मिळालाच पाहिजे. बरोबर. आणि भाजी विक्रेत्यांचा पण हक्क आहे की मी त्या ठिकाणी भाजी विकतोय तर मला कोणी उचलू नये. बरोबर आहे. आज कारवाई त्यांच्यावर तेच करतात, नावं दुसऱ्याची सांगतात. आज माझ्या दारातनं मोठा रस्ता गेला असता, कुठला नागरिक म्हणणार आहे की बाबा मोठा रस्ता होतोय, कारवाई नको व्हायला? नाही, प्रत्येकाला हवं, सुविधा तर पाहिजेच आहे. आज काहींची जर घरे गेली तर त्या बदली त्यांना मोबदलाही मिळेल, पण जर मोठा रस्ता झाला तर डेव्हलपमेंटच होणार आहे. साहजिकच आहे. त्याच्यामधनं आपल्या फायर ब्रिगेडची गाडी असेल, आज कित्येक अख्ख्या गावामध्ये गल्लीबोळ जर मोजताल तर सगळ्यात जास्त आहे. हो. मग तिथं फायर ब्रिगेड गाडी जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. अतिदक्षता विभाग असेल किंवा अत्यावश्यक सेवेत येणारी वाहनं जर एखाद्या ठिकाणी अडीअडचणीला जर पोहोचू शकत नाही तर ह्या नेत्यांनी किंवा ह्या व्यवस्थेने लोकांसाठी काय म्हणजे सुधारणा नियमितता केली. केली? बरोबर आहे. त्यांना जर आजही लोक बोलतात येत ना, लोकांनी भरभरून मतदान पण केलेलं आहे. शासन व्यवस्था पूर्ण चेंज होण्यासाठी चांगला नेता जन्माला येणं खूप गरजेचं आहे, कारण छत्रपतींच्या वेळेस शासन होतं त्यावेळेस लोकांना खरंच अडचणी नव्हत्या, किंवा अडचणी जरी आल्या तर त्याच्यावर कठोर शासन व्हायचं. अगदी. आज छत्रपती शिवाजी महाराजांवर आज फक्त बोललं जातं. अरबी समुद्रातलं स्मारकाचं उद्घाटन कधीच आहे? म्हणजे मी सांगायची गरज आहे का? हे लोकांना तोंडपाठ झालंय, कारण त्याच्यावर जाहिरातीवर कोट्यवधी खर्च झाला. खर्च झाला. बरोबर. माझं अरबी समुद्रातलं महाराजांचं स्टॅच्यू कधी आहे? कागदावरती. आज कित्येक आपण अन्याय अत्याचाराच्या घटना बघतो, ह्याच्यावर फक्त आपण एखाद्याला ट्रोल करायचं, एखादी पोस्ट करायची, एखादं नाही का विरोधाचे शब्द लिहायचे, ह्याच्या पलीकडे येऊन पण देत नाही. जेव्हा एखादा अन्याय अत्याचाराविरोधात जर लढायला गेला तर त्या सामान्य माणसाला
आज गुंडाळून ठेवून टाकतात. सामान्य विरोधातच ऍक्शन घेतली जाते. शासन व्यवस्था अशी आहे की तुम्ही जसं हँडल कराल तशी होती. बरोबर. आज आपल्याच नसरापुरातली झालेली गोष्ट बघा, चिमुकलीवर अत्याचार होता ते, त्यानंतर लगेच दत्तवाडीची झाली, त्यानंतर पण ह्या काय कुठल्या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्ही काय विचार केला? काय करते बरोबर आहे. म्हणजे मुलांना तुम्ही देताय काय? हा सगळा ट्रेंड कधी चालू होतो? जेव्हा मुलांना वाढत्या वयांमध्ये तेव्हा मोबाईल मिळतो. म्हणजे मोबाईलच्या आभासी दुनियेतनं बाहेर पडण्यासाठी शासन मग काय करतं? जेव्हा कुठलंही तुम्ही म्हणजे इन्स्टा किंवा नाही का आता Social टिकटॉक media. होतं वगैरे, कुठलंही तुम्ही सोशल मीडियाचा जर ॲप जर चालू केला किंवा ओपन केली तर तुम्हाला पहिल्या जुगारांच्याच सगळ्या ॲड यायच्या. Ad, बरोबर आहे. म्हणजे तुमची सत्ता 2002 पासून तुम्ही सत्तेत आलात. जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करता, आता मी स्वतः बीजेपीवर का बोलतो? कारण मी हिंदुत्ववादी संघटनेत काम करायचो. हिंदुत्व हे माझ्यासाठी प्राधान्यच आहे. बरोबर. पण ज्वलंत अडचणी, नागरिकांच्या अडचणी, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार ह्यासाठी पण मला प्राधान्य द्यावं लागतं. साहजिक आणि आहे. मी त्या मुद्द्याचाच आहे. बरोबर. कोणाला कित्येकांना वाटतं की हा बीजेपीच्या विरोधात बोलतो. पण बीजेपीचा आणि प्रदीप पवारचा संबंध काय? वस्तुस्थिती जिथं अन्याय आहे, जिथं अत्याचार आहे, तिथं प्रदीप पवारचा कार्यकर्ता का ना खाली आवाज काढल्याशिवाय राहत नाही. आजही व्यवस्था तीच आहे. मग कुठलाही अत्याचार होऊ दे, कुठलेही अन्याय होऊ दे, शासन व्यवस्था अशी आहे की पावलं पावलाला लोकांना मदत करावी लागते. मग शासन किती कमी पडतंय हे कुठंतरी जाणून घेतलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. लोक मतदानात मतपेटी जेव्हा मतदान करतात ते लोक म्हणतात आमचं मतदान गेलं कुठं. बरोबर. मग ही जर वेळ येत असेल तर ह्या प्रक्रियेला किंवा या सिस्टीमला लोक आता वैतागलीत, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. अगदीच. तर मला एक आहे की प्रश्न की आता सांगितलं पतित पावन संघटना, ही संघटना तिथून राजकारणात कसा प्रवेश केला? म्हणजे तू अपक्ष म्हणून निवडणूक पण लढलेली होती. काय पतित पावनमधनं प्रत्येक कार्यकर्ता पुढं आला, कुठल्या ना कुठल्या पक्षामध्येच गेला तो. बर. कारण पतित पावनचा हा पक्ष होणार नाही हे पहिल्यापासून म्हणजे ठरवलेलं आहे. ओके. पण पतित पावनच्या कार्यकर्त्याला सगळी जोड असते. मग त्याच्यामध्ये लढाईची धमक असते, त्याच्यामध्ये काम करून घ्यायची धमक असते, त्याच्यामध्ये शासनाविरोधात असेल किंवा सिस्टीम विरोधात असेल किंवा एखाद्याचं काम करून द्यायचं असेल तर कशा पद्धतीत करून द्यायचं हे त्याला सगळं अवगत असतं. आजकालचे तुम्ही जर नेते बघितले, त्यांना करायचंय काय हे पण माहिती नसतं. माहिती नाही. बरोबर. निवडून आलेले आहेत त्यांची पण responsibility अभ्यास माहिती करायला नाही. त्यांना 2-3 वर्ष निघून जातात आणि तेवढ्यात पंचवार्षिक संपून जातात. बरोबर. तुम्हाला निधी आणायचा आहे कसा, काम करून घ्यायचं आहे कसं, काही गोष्टी माहिती नसतात. हे सगळं म्हणजे काय ह्याच्यात अवघड आहे पण. असं. बरं, मला सांग की समाजकार्य करत असताना पतित पावन संघटनेच्या माध्यमातून किंवा तुझ्या वैयक्तिक माध्यमातून असे धनकवडी विभागासाठी असं काय काय तू केलेलं आहेस जे तू मुद्दे मांडू शकतोस? आता तर काय आहे, आमचा लढा पहिल्यापासून अवैध धंद्यांवर आहे, तो आमचा चालूच आहे. दुसरं म्हणजे प्रशस्त रस्ते, त्याच्यावर आपलं काम चालू आहे. आता ओढा नाला जर बघताल तर भयानक परिस्थिती शासन व्यवस्थेने करून ठेवलेली, नेत्यांनी करून ठेवली. तुम्ही ओढे जर बघताल तर पहिले मोठे होते, आता ओढा गायब कुठं झालाय हा शोधावा लागतो. म्हणजे ओढे नाले सगळे उघडे आहेत, त्याच्यामध्ये ड्रेनेज सोडले, ड्रेनेजचं पाणी. बर. आत्ताच्या या लढ्यामध्ये म्हणजे निवडणुकीच्याही आधी 2024ला आपल्या शिवशंकर चौक ते राजमुद्रा हे ब्लॉक कलवटचं काम चालू होतं शिवशंकर चौकातलं. 23 कनेक्शन असे होते की ते ओढ्यात ड्रेनेजचे सोडले होते. ते पूर्ण हे सगळं बंद करायला लावले आणि हे पूर्ण बंद केलेत का नाही हे दाखवल्याशिवाय स्लॅबचं काम करायचं नाही, या भूमिकेवर आम्ही थांबवतो. मग त्याचे आलेले कनेक्शन कित्येक हे आंबेगाव पठारपासून होते. मग आंबेगाव पठारचे कनेक्शन कट करत 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 आम्ही कलवटपर्यंत आलो. काही कनेक्शन असे आहेत की ते आता ते बिल्डिंगच्या खालनं जो ओढा गेलाय बरोबर. ते कनेक्शन आता कट पण करता येणार. म्हणजे ओढ्यात बऱ्याच ठिकाणी बिल्डिंग बांधलेली आहे. हा,
ड्रेनेज कनेक्शन डायरेक्ट ओढायला सोडलेले आहेत. ही वस्तुस्थिती खराब आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ओढ्याच्या शेजारी राहता, गटाराच्या शेजारी राहता, त्या लोकांना काय त्रास होतो ह्यांना अजून कळालेलं नाही. बरोबर आहे. आजही नेता म्हणतो, हा मी यांच्यासाठी काहीतरी करणार आहे, मी हे करणार, मी हे करून दाखवणार. म्हणजे आज जवळजवळ 24-25 वर्ष झालं तरी त्यांची अडचण तुम्हाला कळाली नाही, तरी त्यांच्या अडचणीवर अजून परत तेच 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 राजकारण हे दाखवायचं कसं हे नेत्यांकडनं चांगलंच मला आता कळायला लागलं. अस्तित्वावर लढायचं हा त्यांचा अजेंडाच नाही आहे मुळात. अस्तित्व जेव्हा त्यांना दिसेल, लोक त्यांच्या पाठीमागे काय बोलतात हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना कळेल. मागापासून तू जे म्हणतोय की बाबा धनकवडी भागामध्ये बरेच अवैध धंदे आहेत, तर ते नक्की कोणत्या प्रकारचे धंदे आहेत आणि त्याला आतापर्यंत तो का चालू आहे आणि किती वर्षापासून चालू आहे? अवैध धंदे मुळात काय आहे की आज बघितलं तुम्ही गेल्या आठवड्यात हातभट्टी दारूमुळं 22 जणांचा जीव गेला. बरोबर आहे. मग त्याच हातभट्टीसाठी आम्ही वारंवार आंदोलनं करतोय. पिढीजात असलेले धंदे असतील किंवा जे कोणी धंदे करणार आहेत हे 25-40 वर्ष 25-30 वर्ष होऊन गेले तरी अजून हातभट्टी विक्री चालूच आहे. 2018 पासूनचा आमचा लढा चालू आहे. हे धंदे का बंद व्हायला पाहिजेत? तर ते जर धंदे जर बघताल तुम्ही तर लोकवस्तीत आहेत. ओके. मुलं सकाळी 5-6 वाजता हे धंदे म्हणजे दारू पिणारी लोक हे बाहेर पडतात. त्या ठिकाणी तिथंच लघवी करणं, तिथंच बाजूला बसून पिणं, मेन रस्त्याला चालतं हे सगळं. मग जाणं येणारे आपल्या महिला मुली असतील, दळणवळण जाणाऱ्या आपल्या आया बहिणी असतील, मग ह्यांना हे बघून चांगलं वाटतं का? मग त्यांनी नेत्यांना तक्रार केली नसेल का? मुळात हे धंदे बंदच व्हायला पाहिजेत या बरोबर. उद्देशाने आपला हा लढा चालू झाला. हा लढा आपला सुरूच राहणार आहे जोपर्यंत हे धंदे बंद होत नाही. आणि ह्याच्याला जोडीला आता वर तोंड काढले सगळ्यात जास्त मोठं की जो की गांजा. बरं. त्याच्या आधी ट्रेंड होता तो आयोडेक्स किंवा नाही का रुमालाला आपलं काही व्हाईटनर लावायचे असे प्रकार चालायचे. आता सगळ्यात मोठं गांजाचं रॅकेट चालू आहे. म्हणजे प्रत्येक कुठल्याही टपरीत गेला तर बघा तुम्हाला स्ट्रीप भेटते, म्हणजे सिगरेट सारखी नाही का, त्याच्यामध्ये गांजा भरतात आणि लोक मुलं सर्रास पितात. मग टपरीपर्यंत ही जर गोष्ट आलेली आहे आणि किराणा मालमध्ये आता गुटखा गांजा हे सगळं जर भेटायला लागलेलं आहे, आता कुठेतरी सरकारने ह्याच्यावर विचार केला पाहिजे. एखाद्याचा बळी गेल्यावरच सरकार त्याच्यावर काम करणार. मग आतापर्यंत ह्याच्या आधी मग हे माहितीच नाही का? पोलीस प्रशासनाला माहिती नाही का हे अवैध धंदे कसे चालतात, कुठं चालतात, कोण आणतं, कोण विकतं? सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण यांच्यावर कारवाईच करायची नाही. अशा उद्देशाने कित्येक लोकांचे जीव जाणार आहेत आणि यांना त्या जीवाशी काही देणं घेणं नाही, अशी सिस्टीम झाली. बरोबर. आमच्या विजनमध्ये पूर्ण स्पष्ट होतं. आम्ही जर आलो असतो तर हे पूर्णतः बंद करायलाच लावायचं, हे ध्येय उद्दिष्ट होते. आणि आमचं स्पष्ट बोलणं 4 चौघात होतं. असं नाही की हा धंदेवाला ऐकला आणि आम्ही बोलतोय, असं काही नव्हतं. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. चुकीला जर तुम्ही चूक म्हणायला तुम्ही डेअरिंग नाही करत तर काय उपयोग आहे? बरोबर आहे. पण मला एक आणखीन प्रश्न पडतो की धनकवडी भाग या भागामध्ये गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. याच्या संदर्भात तुझं काय मत आहे? पूर्वी अशा गुन्हेगारी होत्या, पण पाहिजे असं म्हणजे मोठी गुन्हेगारी अशी काही हे नव्हती. वाद व्हायचे, ते मिटायचे, भांडणं माऱ्या ह्या तात्पुरत्या स्वरूपात होते. पण आत्ताचं त्याचं स्वरूप हे खूप वेगळं आहे. बरोबर. आणि गुन्हेगारीचं बघताल तर तुम्ही मुलं जी बघताल तुम्ही 18, 16, 15, 14 या वयोगटातली. बरोबर. मग ह्याच्यावर काम कोण करणार? आणि हे व्यसनं करतात काय हे सगळ्यांना माहिती आहे. मग तीच मुलं जे काही व्यसनाधीन झाल्यानंतर त्यांच्यानंतर जे काही कृत्य घडतात, मग ह्याला जबाबदार कोण आहे? शासन व्यवस्थेने ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. आणि ह्याला सगळ्यात मोठं म्हणजे आपण ते बळ म्हणतोय का काय मला कळत नाहीये. कारण लोक ह्या अशा गोष्टी ह्या झाल्याच नाही पाहिजेत ह्याच्यासाठी जास्तीत जास्त चांगला नेता कसा आपल्याला निवडून देता येईल आणि आपल्या मुलाबाळांचा असेल किंवा आपला परिसर असेल हे सगळं शांत कशा पद्धतीने राहील ह्याच्यावर विचार जास्त करत असतात. काही गोष्टी
मी म्हणतो शासनाच्या चुकतही असेल, पण काही गोष्टी ह्या मनावर घेऊनच ह्या कुठंतरी त्याला आळाच बसला पाहिजे, अशा पद्धतीत त्यांनी केलंच पाहिजे. पण हे कुठेतरी थांबण्यासाठी जनतेनंच रस्त्यावर उतरणं योग्य नाही का? तर समजा प्रशासन जर काय करत नसेल, कारण की जनतेच्या पुढे प्रशासन नाही, जोपर्यंत जनता निवडून देत नाही तोपर्यंत कुठला नेता निवडून येत नाही. मग हे सगळं करण्यासाठी मग जनतेनंच रस्त्यावरती उतरू नये का? आता काही दिवसांनी खरंच ती वेळ येणार आहे. कारण काय आहे, लोक आता शासन व्यवस्थेमध्ये एखादा जो अर्ज करतो ना, त्याचं नाव जग जाहीर होतं. बरोबर. 100 नंबरला कॉल केला तर अवैध धंद्यांविरोधात त्याचा कॉल कोणी केला हे सांगितलं जातं. बरं. मग त्यामुळं नागरिक काय करतात, थोडंसं अलिप्त राहतात. ह्यांच्यापासून त्रास होऊ नये म्हणून बाजूलाच थांबतात. एखादा लढतोय ना, मग त्याला कशा पद्धतीत कोणत्या ना कोणत्या पद्धतीत पाठिंबा द्यायचा ते लोक देत असतात. आता आमच्या लढ्याला पाठिंबा आजही लोक देतात आहेत, या आधीही देत होते, या आधीही रस्त्यावर उतरले. अजूनही या सिस्टीमच्या विरोधात लढण्यासाठी माझ्यासोबत अनेक नागरिक आहेत, महिला भगिनी आहेत, ह्या सगळ्या माझ्यासोबतच काम करतात. आजही ज्या ठिकाणी जर तुम्ही बघताल, ती लोक शासन व्यवस्थेला एवढे वैतागलेले आहेत की प्रमाणाच्या बाहेर. जेव्हा कुठंतरी एखाद्याचा बळी गेला म्हणून काहीतरी सिस्टीम थोड्या दिवसासाठी थांबती, हा असा फक्त प्रकार झालेला आहे. बरोबर. हे काही दिवसांनी परत चालू होणार आहे. कारण ह्या प्रकाराला ही सिस्टीमच जबाबदार आहे. मगाशी तू म्हणालास की बाबा रस्ते अरुंद आहेत, ठीक आहे. मग यासाठी तू किंवा तुझी संघटना एक समाजकार्य म्हणून काय काय कार्य केलेले आहेत? किंवा रस्ता रुंदीकरण म्हणा किंवा यासाठी आजची परिस्थिती बघता आता DP रोडचं आमचं आंदोलन चालू होईल. पतित पावन संघटनेमार्फत जेव्हा सगळी माहिती मागवलेली आहे, त्यानंतर आमचं आंदोलनाचं स्वरूप चालू होईल. पुणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी हा एक मोठा फुगा तयार केला आणि लोकांच्या माती कित्येक योजना मारत गेले किंवा इनलिगली ॲक्टिव्हिटीज भरपूर झाल्या. रस्ते जेव्हा सँक्शन झाले, समजा एका ठिकाणी जर 40 फूट रस्ता सँक्शन झाला, मग ती यंत्रणा का थांबली? मग ही यंत्रणा कोण थांबवू शकतं? नेताच थांबवू शकतो. ज्याच्या हातात सत्ता याला जबाबदार कोण आहे? तर नेताच जबाबदार आहे. बरोबर. आज जर मी धनकवडीत माझ्या घरात जाण्यासाठी जर छोट्या रस्त्यानेच मला जावं लागतंय आणि मी त्याच्यावर आवाज उठवून मला काहीतरी बदल घडवायचा आहे आणि ह्या गोष्टी म्हणजे फक्त भाषणात येत आणि अस्तित्वात काय नाही, बरोबर. तेव्हा ही परिस्थिती राहते. 2002 ते आज 2025 आजही तीच परिस्थिती आहे. ह्याला काहीच अर्थ नाही आहे या राजकारणाला. काहीतरी डेव्हलपमेंट जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर रस्ते मोठे झाले पाहिजे आणि रस्ते मोठे होताच त्याला सोबत मग सगळ्या व्यवस्थापन आहेत, त्या सगळ्यांना सोबत घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर तू समाजकार्य करतोय, ठीक आहे. तर समाजकार्य पूर्वीपासून लोक करत आलेली आहेत. तर समाजकार्य करणे सोपी गोष्ट नाहीये. बऱ्याच अडचणींना लोकांना तोंड द्यावं लागतं. तर अशा काही अडचणी तुला अनुभवता आल्यात का किंवा तुझ्या आयुष्यात आल्यात का? माझ्या दृष्टिकोनातनं समाजकार्याच्या म्हणजे वेगवेगळे म्हणजे हे आहेत. आपण काय म्हणू त्याला की दिखावा करणं समाजकारणाचं आणि अस्तित्वातल्या अडचणींवर समाजाच्या तोडगा काढणं. सोबत घेऊन काम करणं, बरोबर. हे भरपूर फरक आहेत. मला फक्त एखादं शिबिर जर राबवायचं आहे, त्यालाही आपण समाजकार्यच म्हणतो. बरोबर. पण समाजकार्याच्या आजच्या व्याख्या ह्या खूप वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकजण समाजकार्य हे मनापासून करतो, हे काही ठिकाणी चुकीच्या पण गोष्टी आहेत ह्या. आणि काही ठिकाणी समाजकार्य करणारे असे आहेत की अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवत असतात. त्यांचं समाजकारण एक वेगळ्या लेवलचं जातं. तू कोणत्या टाईपचं समाजकार्य करत आहे? मला जिथं चुकीचं वाटतंय, लोकांवर अन्याय होतोय किंवा लोकांनी हाक मारली, मी त्याला समाजकार्य समजतो. बरोबर. एखाद्याच्यावर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल आणि त्याला जर मी मदत केली तर त्यात मला समाधान जास्त आहे, मी त्याला समाजकार्य समजतो. एखादा कॅम्प घ्यायचा आहे, रक्तदान घ्यायचे, शिबिरं घ्यायचे आणि ते समाजकार्य आहे, हे मला ती व्याख्याच कधी पटली नाही. बरोबर. मला आनंद अशात येत की एखाद्याच्या अडचणी कशा सोडवता येईल आणि
त्यांनी अजून 2 जणांना आपल्यासोबत जॉईन करायचं आहे आणि त्यांच्या अडचणी आपल्याला एकत्रितपणे कशा सोडवता येईल, ह्या समाजकारणात मला रस जास्त आहे. अडचणी सोडवताना तुला कधी अडचण आली आहे का? येतात ना, राजकीय इनडायरेक्टली दबाव असतो, तोच मुद्दा शासकीय डायरेक्टली दबाव असतो, माझा. धमक्या वगैरे असं हा करायचं. चुकीच्या गोष्टी ह्या फास्टमध्ये लोक करून मोकळे होतात. बस एखाद्या गोष्टी जर आता एखादा लढा जर आपण सुरुवात करतो, त्याला वेगवेगळं वळण द्यायचं काम करतात. बर आपण थांबत नसतो, आपलं काम चालूच असतं. मग हे कुठंतरी चुकीचं आहे हे पसरवण्याचं काम पण अशी काही समाजकंटक वृत्ती असतात ओके. ते पसरवतात. ओके. मग कधी समाजकार्य करताना जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या बट ऑब्वियस विरोधावरतीच काही ना काहीतरी कार्य करत असणार, मग कधी पोलिसांचा सामना, पोलीस चौकीचा सामना किंवा असे कधी गुन्हे वगैरे असे का दाखल झाले? ह्या आंदोलनापायी माझ्यावरही गुन्हे दाखल झाले. शासन व्यवस्थेच्या विरोधात जर आपण गेलो तर हे पूर्णपणे दाबायचं काम करतातच असं करतात. कुठलं आंदोलन केलं म्हणजे तुझ्या अनुभव शेअर करू शकतो की बाबा कुठलं आंदोलन केलं आणि तुझ्यावरती असा अनुभव आलेला आहे? आंदोलन केल्यामुळं गुन्हा दाखल नाही होत, पण हा कुठं सापडतोय का, मग ह्याला सोडायचं नाही, असे गुन्हे दाखल होतात. मग सापडलेच कधी? ह्या गोष्टी कशा तयार होतात, जेव्हा आपण सिस्टीमच्या विरोधात लढत असतो, बोलत असतो, भांडत असतो, लोकांचा सहभागाने हे सगळं आपलं काम चालतं. आपल्या वैयक्तिक लेवलच्या या कुठल्याच गोष्टी नसतात. ज्या दिवशी आपण समाज हिताचं काम करतो त्यावेळेस आपला विरोधक हे भरपूर प्रमाणात तयार झालेले असतात. अगदीच. मग कुठली ना कुठली व्यवस्था ही आपल्या विरोधात तक्रारी देत असते आणि त्या अनुषंगाने आपल्यावर गुन्हे दाखलचं प्रमाण असेल काम असेल किंवा नोटीस द्यायचं काम आहे, हे करत असतं. बरं, ह्या सगळ्या अडचणींचा कधी घरी त्रास झालाय का वैयक्तिक आयुष्यात? घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत काम करत आलोय. घरच्यांना त्रास होतोय हा ते कधी दाखवत नाही, पण बोलून दाखवत असतात. पण काही गोष्टी कशा असतात, एक हे विजयला तो नादच लागलाय समाजकारणाचा, बरोबर. तो बदलू नाही शकत, पण त्याला आपण साथ दिलीच पाहिजे. ते एक प्रकारचं अशा व्यसनच म्हणू शकतो की बाबा. अशा अनुषंगाने मग घरातलेही साथ देतात, मित्रपरिवार साथ देतो, सगळेजण सोबतच असतात. तर मित्रांचं नाव काढलं, मित्रमंडळीमध्ये विजय कसा आहे? मित्रमंडळीमध्ये आज तरी असं आहे की आपण पैसा नाही कमवू शकलो. लोकांना काय वाटतं की संघटना असेल, पक्ष असेल की कुठेही काही गेले की झटपट पैसा मिळतो, बरोबर. मोठं होतं. पण कित्येकांची मतं अशी असतात की आता समाजकार्य बाद झाला तर पैसाच कमवला पाहिजे. बरोबर. पण मी या मताचं नाही. माझं पहिल्यापासून हे काम हे समाज हिताचं आहे. कुठलंही काम करताना त्याच्या बाबतीत पैसेच मिळाले पाहिजेत, ह्या धोरणाशीच मी सहमत नाही. त्यामुळं माझं समाजकार्याचं काम हे कंटिन्यू चालू आहे. मग त्या ठिकाणी आपण मित्रांना काय सांगतो, आपण पैसा काही व्यवसाय करून करू, पण समाजकारण करताना एक पूर्णपणे त्याच्यामध्ये स्वच्छच पूर्णपणे असलं पाहिजे. झोकून दिलंच पाहिजे. एक किस्सा मला माहिती आहे तुझा की अंगणवाडीच्या स्त्रियांचा काय किस्सा, त्यांच्याबद्दल काय केलं म्हणजे असं कार्य? आता कित्येक वर्ष झालं आपल्या मंदिरात अंगणवाडी होती. धनकवडी. हा, ऊन वारा पाऊस त्या ठिकाणीच ती असायची. म्हणजे आमची मुलं त्याच अंगणवाडीत शिकली. मग त्यावेळेस जायचो आम्ही, काही त्यांना पाहिजे का विचारायचो. ज्यावेळेस 2012 नंतर हे समाजकार्याचं म्हणजे काम चालू झालं किंवा लोकांच्या अडचणी जाणून घ्यायचं काम चालू झालं, मग अंगणवाडीत आम्ही मुलांना वगैरे आणायला जायचो. तेव्हा पण आम्ही विचारायचो की काय तुम्हाला लागतंय का, सांगा. आहे ते जेव्हापासनं जातोय तेव्हापासनं आम्हाला ते एकच सांगतात, ते आम्हाला जागा बघा. म्हणजे मी 2012चं सांगतोय. 2012च्या आधी म्हणजे धनकवडी साधारणतः एकदम जुनी, म्हणजे त्यावेळेस ग्रामपंचायत असताना पण ती अंगणवाडी होती. ओके. 2012ला पण ती अंगणवाडीच होती. आणि हे आज 25 चालू आहे. 2025ला त्यांना आपल्या मंडळाच्या माध्यमातून त्यांना जागा आम्ही उपलब्ध करून दिली. बरं. म्हणजे एवढ्या वर्षाचा कालावधीत त्यांना जागा न भेटणं
हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही पाठपुरावा केल्यानंतर त्यांना जागा उपलब्ध नाही नाही, तसं काही नाहीये. मंडळाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून त्या अंगणवाडीला दिलेली. बर म्हणजे आपण कुठल्या शासनाची जमीन किंवा जागा आपण त्यांना वैयक्तिक- दिलेली नाही, ही वैयक्तिक लेवलची जागा आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की थोडक्यात शासनाने त्यांना जागा उपलब्ध करून ही दिली पण असते. हा प्रयत्न कोणीतरी करणं गरजेचं होतं. तो आम्ही स्वतः केला, कारण आम्ही शासनात नाही किंवा नगरसेवक नाही किंवा आमदार नाही, नाही तर आम्ही ते त्यावेळेसच केलं असतं. आम्ही आत्ता प्रयत्न केला नगरसेवक होण्याचा आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. आम्हाला भरपूर लोकांनी मतदान केलेलं आहे, भरभरून केलेलं आहे. एवढं प्रेम मी आजकालच्या नवीन आलेल्या म्हणजे व्यक्तीला एवढं मताच्या रूपाने आशीर्वाद भेटला, आम्ही पहिलाच व्यक्ती असेल. कारण माझं नाव हे तुम्हाला कुठल्या बॅनरवर दिसणारच नाही. नाही. कुठल्याही चौकात जावं तुम्हाला कुठलाही बॅनर हे नेत्यांची दिसतील, पण विजय क्षीरसागर नाव आहे तुम्हाला कुठं दिसणार नाही. पण कामाने विचारा इथं काम करणारा माणूस कोण आहे किंवा कोण असा आहे का, तुम्हाला लोकच सांगतील की विजय क्षीरसागर. लोकांसाठी ॲम्ब्युलन्स सुविधा चालू केली, याच्या पाठीमागचं काय अनुभव किंवा नक्की काय प्रेरणा होती डोक्यामध्ये जेणेकरून ही सुविधा चालू केली? तो जुना काळ होता त्यावेळेस, म्हणजे ॲम्ब्युलन्स व्यवस्था पहिलेही अशी कधी टायमात येत नव्हती. आणि आत्ता म्हणजे आत्ता जरी तुम्ही फोन केला, एक मोठमोठ्या रस्त्यांमध्ये ॲम्ब्युलन्स व्यवस्था वेळेत येते, त्याला पण कमीत कमी 20 मिनिटं तरी जातात किंवा अर्धा तास तरी जातो. धनकवडी भाग असा आहे, एकतर लोकेशन व्यवस्थित नसतं आणि ॲम्ब्युलन्सला जर तुम्ही फोन केला, सरकारी यंत्रणेतला 108 आपण म्हणतो, कमीत कमी 1.5 तास जातो ॲम्ब्युलन्स यायला. 1 तास तरी जातोच जातो. कारण हा स्वतःचा माझा अनुभव आहे, मी काय वरच्यावर बोलतोय असं काय नाही. मग त्यामुळं गल्लीबोळात फिरणारी आपण सगळ्यांच्या संपर्कात असतो. प्रत्येकाला ॲम्ब्युलन्सचा नंबर भेटावा म्हणून आपण तो नंबर सगळ्यांना पाठवत असतो. आणि लोकांना अत्यावश्यक सेवेमध्ये आपलाही काहीतरी हातभार भेटावा, एखाद्याचा म्हणजे कुठला असा प्रसंग घडू नये, पण घडलाच तर आपण त्या सेवेत कामाला येऊ त्याच्या. या कारणाने आमच्या घरातच मोठी गाडी होती 4 व्हीलर, त्याचा वापर खूप कमी होता. आमच्या मोठ्या बंधूंनीच हे सगळं सांगितलं आणि करायला लावलं. त्यावेळेस ॲम्ब्युलन्स घेतली आणि ती ॲम्ब्युलन्स आम्ही वडिलांच्या स्मरणार्थ चालू केली. अल्पदरात आपण सेवा देतो, कारण पूर्ण सिस्टीम चालली पाहिजे. ड्रायव्हर असेल, पेट्रोल, मेंटेनन्स, त्यासाठी. शेवटी त्यालाच देखील खर्च आहे, चालवायचं म्हणलं की त्यालाही खर्च आहे. बरं, आणखीन एक मुद्दा आहे महायज्ञाचा. तो एक किस्सा जरा जाणून घ्यायला आवडेल. खरंच मला युवा पिढीला आहे ना, म्हणजे महत्त्वाचं मनापासून सांगायचं आहे की जेव्हाचा सुरुवातीचा जो काळ असतो, म्हणजे किंवा आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की एकांतात राहावं, आपण स्वतःचं जग निर्माण व्हावं, नाही का. एक मीपणा असतो, तो एक वेगळा ट्रेंड चालू असतो. आत्ता बघतोय आपण 8वी 9वी 10वी नंतर 11वी 12वी किंवा त्या वयाची जी काही मुलं आहेत, आज एकतर घरातल्यांचं ऐकणं खूप महत्त्वाचं आहे किंवा मार्गदर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. गुरूंचं पाठबळ हे असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण भगवंताची पूजा करतो, कशा पद्धतीत करतात, काय करतात, हे आपल्याला घरातले सांगत असतात. पण ह्याच्यापासून युवा पिढी थोडंसं भरकटत जाते. आमच्या काळात आम्हाला घरचे नंतर सांगायचे, पण काही काळानंतर काय आहे, आम्हीही भरकटत चाललो होतो. त्यावेळेस जर आम्हाला गुरूंचं पाठबळ असलं असतं तर आम्ही आज एवढ्या लोकांपर्यंत पोचलो, हे त्याच्यापेक्षाही जास्त अजून लोकांपर्यंत पोचलो असतो. महायज्ञ करण्याचा एक संकल्प असा होता की आपलं धनकवडी गाव व्यसनमुक्ती, गुन्हेगारी मुक्त व्हावं, याकरिता तो महायज्ञ केला होता आपण. आजपर्यंत ना कोणी संकल्प तसा केलाय ना कोणी करेल मला माहीत नाही, पण भगवंतानी आमच्याकडनं तो करून घेतला. आम्ही 3 नोव्हेंबरला गोरक्षनाथांची जयंती असते, त्या त्या दिवशी आम्ही तो यज्ञ केला, महायज्ञ. महायज्ञ असा होता की ते 2 एकराचं ग्राउंड आहे पुणे महानगरपालिकेचं. कुठे आहे ते? आपल्या आंबेगाव पाटर भागामध्ये. त्या ठिकाणी 1008 कुटुंब एकत्रित एकाच ठिकाणी, असं ते महायज्ञाचं स्वरूप होतं. 108 हवनकुंड होते. एका हवनकुंडाला 8 9 10 जण
असे आजूबाजून बसणार आणि तो यज्ञ चालू होणार असं. ह्याच्यामध्ये आपण कुटुंबाला संकल्प घ्यायला लावायचो. माझ्या मागं काय अडचणी असतील किंवा युवा पिढीला प्रत्येक त्याच्या काही अडचणी असतील त्याच्याबद्दल, म्हणजे प्रत्येक कुटुंब हे अडचणीच्याच भोवऱ्यात आहे असं बरोबर. वाटायचं. कित्येक जण मनापासून पूजा करत असतात, ते तिथेही आले होते. पण एक जो आमचं त्या होमाला बोलावण्याचा मोठा उद्देश हाच होता, की ज्याला अडचणी असतील त्यानेच त्या होमात या. हा आमचा पहिल्यापासून पाठपुरावा तो होता. ह्याची कुठली जाहिरात नव्हती, काय नव्हती, काहीच नव्हती. मग 1008 कुटुंब आले कसे? प्रत्येकाने तोंडी निरोप दिलेले ते, की खरंच जर तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही असतील तर तुम्ही या. ह्याच्यामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतला. प्रत्येकजण यात सहभागी झालं आणि तो महायज्ञाचा सोहळा तसा पार पडला. महायज्ञ सोहळा पार पडताना म्हणजे भगवंत कसा साक्षात्कार देत असतो बघा. म्हणजे जेव्हा महायज्ञ सोहळा चं नियोजन चालू झालं, सुरुवातीला असं वाटलं की हे थोडक्यात आहे, नाही का, होऊन जाईल, ह्याला काही जास्त लागत नाही. पण थोडं थोडं करता करता कधी तो 12-13 लाखावर गेला बापरे. हे कळालं पण नाही. पण भगवंत कसा असतो, एवढी सगळी यादी, एवढं सगळं मटेरियल, एवढं यंत्रणा, एवढं साहित्य, प्रत्येकजण दान स्वरूपात, सेवा स्वरूपात कित्येक भक्तांनी हे दिलं आणि भगवंताने ते करून घेतलं. जेव्हा ती 5 दिवसावर सोहळा आला, विटा आणायच्या होत्या, विटा रचायच्या होत्या. 6 दिवस आधी असा जो पाऊस चालू झाला की तो थांबायचं पण नाव घेत नव्हता. 3 दिवसापूर्वी म्हणजे 1 तारखेलाच 31 तारखेला असं ठरलं की आता हा सोहळाच रद्द करायचा. एवढा पाऊसच थांबायला तयार नव्हता. कंटिन्यू पाऊस. अख्खं ग्राउंड चिखलाने भरलेलं होतं. मग आता करायचं काय हा खूप मोठा प्रश्न होता. पावसात यज्ञ असाही झाला असता आणि तसाही झाला असता, पण यज्ञ विझू नये हे खूप महत्वाचं ते असतं. महत्वाचं आहे. कारण करण्यासाठीच, फक्त दिखाव्यासाठी करायचंय हा मूळ हेतूच नव्हता. बरोबर. लोकांच्या अडीअडचणी सुटाव्या हा खूप महत्वाचा मुद्दा होता. कारण व्यसनमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त धनकवडी हा त्याचा मूळ उद्देश होता आणि गोरक्षनाथांचा तो यज्ञ होता. मग त्यावेळेस ते जेव्हा त्या विटा रचायला आणल्या, कारण सुरुवात तर करायची होती, मटेरियल तर सगळं आणून झालतं. मग हे करायचं का नाही करायचं, आमचे गुरुवर आहेत विश्वासभाऊ देवकर, त्यांना विचारलं तर ते म्हणले आपण विचार करू, थांबू जरा, बघूयात. पाऊस काय थांबायला तयार नाही, काय नाही, पण असंच ते आदेश घेऊन काम करतात. त्यांनी आम्हाला आदेश दिला की विटा रचायला चालू करा. म्हणजे लहान पोरांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत त्या संकल्पामध्येच प्रत्येकजण, महायज्ञामध्ये प्रत्येकजण काम करत होतं. प्रत्येकाची त्याच्यामध्ये सेवा, साधना, समर्पण प्रत्येक भाग त्याच्यामध्ये होता. आणि जेव्हा विटा रचायला घेतल्या, म्हणजे काही क्षणात, थोड्या तासांनीच तो पाऊस पण गेला. क्या बात. मग दुसऱ्या दिवशी ऊन आलं, तिसऱ्या दिवशी ऊन आलं. ज्या दिवशी होम आहे त्या दिवशी सकाळी जेव्हा साऊंड व्यवस्था, जॉईनिंग वगैरे चालू झालं, त्यावेळेस हत्ती चौकात पाऊस आहे, मुसळधार जोरात. जिथं महायज्ञ आहे त्याच्या समोरच्या साईडला असं स्वामींचा मठ आहे, तिथंही पाऊस आहे. भारतीय विद्यापीठ म्हणजे त्रिमूर्ती चौकात तिथं जोरात पाऊस आहे. बर. पादुका गाणगापूरवरनं येणार होत्या, निर्गुण पादुका. शंकर महाराज मठ जे आहे, विश्रांती मठ आपला चैतन्यनगरमधला, तिथं पादुका आल्या, तिथं पाऊस नाही. तिथनं धनकवडी बसस्टॉपला पादुकांचं पूजन होतं. आपलं गुरुवर्य आमचे आहेत बाप माऊली जनार्दन जंगले महाराज, त्यांच्या हस्ते होतं पूजन. आपले भाऊसाहेब परांडे महाराज, त्यांच्या हस्ते पूजन होतं. तिथंही बसस्टॉपला पाऊस नाही. तिथून ज्या ठिकाणी जायचं होतं मोहननगर मार्गे ग्राउंडवर, त्या अख्ख्या रूटवर कुठंच पाऊस नव्हता. पण पाऊस कुठं होता तर हत्ती चौकात होता. पाऊस कुठं होता तर बालाजीनगरला होता. हे त्यांच्या मार्गावर कुठे पाऊस नाही कुठंच लागला. पाऊस नव्हता. म्हणजे अक्षरशः प्रत्येकाच्या तो अंगावर काटाच होता. आणि अख्खा महायज्ञ सोहळा खूप भक्तिभावाने आणि प्रसन्न वातावरणात एकदम पूर्ण झाला. त्या होमामध्ये
भगवंत प्रचिती देतो, ती प्रचिती हनुमंतरायाच्या रुद्र अवताराने दिली. तो फोटो आहे. बरं. ते फोटो कोणी काढलेत? तर अनोळखी लोकांनीच काढलेले आहेत. होमाचेच आहेत का? तर होमाचेच आहेत. ह्या होमात जी प्रतिकृती उमटली ती जर तुम्हाला दाखवली तर तुम्ही म्हणताल की म्हणजे अक्षरशः विचार म्हणजे करण्यासारख्या या आश्चर्यच एक सगळ्या गोष्टी प्रकारचं आहेत. की बाबा एक दैवी शक्तीच आपण म्हणू शकतो. अख्खा परिसर एकदम भक्तिमय आनंद वातावरणात होता. प्रत्येकाला आजूबाजूच्या लोकांना तर नंतर मला फोन करायला चालू केलं. अरे आम्हाला का नाही सांगितलं? पण त्या महायज्ञामध्ये अशा लोकांनाच आणायचं होतं की ज्यांना काहीतरी अडचणी. त्रास आहे, वाईट शक्तींचा त्रास आहे, बरोबर. किंवा जे काय आता मी म्हणलं की गुन्हेगारी, व्यसनमुक्ती, ह्या अशा गोष्टीसाठीच आपण तो महायज्ञ केला होता. आणि इथनं पुढचा आपला संकल्प आम्ही घेणार आहे. कारण ह्या संकल्प घेण्यामागचा पण खूप मोठा तो भाग आहे, म्हणजे नियमावली त्याला तशा पद्धतीत तो पूर्ण पार पडत गेलो होतो. सुरुवात शंभूराजांच्या समाधीपासून चालू झाली. ते गाणगापूरच्या संकल्प तिथनं घेतला. नंतर मग आपल्या मारुती मंदिराचा संकल्प आहे, इच्छापूर्ती गणपतीचा संकल्प आहे, परत तिथं झाड लावण्याचा संकल्प आहे. तिथनं झाल्यानंतर ह्या सगळ्यांचा भस्म जो आहे तो परत मठावर नेऊन त्याची पूजा करायचं आहे, त्याचा संकल्प आहे. तिथला जो प्रसाद वाटला तो गाणगापुरात परत शेवटी वाटायचा आहे, तो संकल्प आहे. म्हणजे फक्त महायज्ञ नावाला दिसला, एवढी लोक नावाला दिसली, त्याची प्रचिती प्रत्येकाला आली असेल हे मला विश्वास आहे. पण हे करणं सोपं नाही आहे. नाही. आणि भगवंत हे करून घेतो हे त्या दिवशी सिद्ध झालं. मग असा कुठला आणखीन संकल्प करण्याचा विचार डोक्यात भविष्यात? आता जास्तीत जास्त पुस्तकाच्या आधीन युवा पिढी कशी गेली पाहिजे ओके. हा माझा संकल्प आहे. कारण काय आहे, एखाद्या मंडळाला वर्गणी देण्यापेक्षा एखाद्या मंडळाला अभ्यासिका कशी देऊ शकतो आपण, तो संकल्प आहे. एखाद्या मंडळाला एखादं पोर्टल आपण गव्हर्नमेंटचं कसं देऊ शकतो की त्यांना बसल्या जागी मंडळाचा कार्यकर्ता असा आहे, तो स्थानिक लेवलच्या प्रत्येक घरात पोचलेला असतो. पोचलेलं बरोबर. आज मी नेता म्हणून किंवा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पहिला पोचणार नाहीये, पण गणपती मंडळ जो स्थापन करतो किंवा त्या मंडळात जो असतो तो लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा माणूस तो प्रत्येक घराला अनुभवून असतो बरोबर. किंवा त्यांना भेटत असतो. म्हणजे घरातल्या व्यक्तीचा हा, मग शासन व्यवस्था त्यांच्या मंडळात अशा पद्धतीने द्यायची की ते कुठल्याही सिस्टीमच्या दारात जाण्यापेक्षा किंवा कोणत्याही ठिकाणी अधिकारी असेल किंवा XYZ एखाद्या व्यक्तीकडे जाण्यापेक्षा आपण स्वतः तुम्ही कसे सोडवू शकता अडचणी, बरोबर. असं एखादं पोर्टल तयार करून द्यायचं त्यांना. मग आरोग्य व्यवस्था असेल, शासन व्यवस्था असेल, पोलीस यंत्रणेचा विषय असेल किंवा आपल्या पालिका प्रशासनाचा असेल, ह्या सगळ्याच रूपाने त्यांना एखादं आपल्याला कसं एक सिस्टीम तयार करून देता येईल ते माझं काम चालू आहे. ओके. आता मंडळाचा विषय निघालाच आहे, ठीक आहे. तर धनकवडी भागातच नव्हे तर पूर्ण पुण्यात गणपती हा एक महत्वाचा विषय, महत्वाचा म्हणण्यापेक्षा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि बऱ्याच वेळेला तो अहंकाराचा देखील विषय होतो की बाबा माझं मंडळ कसं श्रेष्ठ. मग ह्या सगळ्या गोष्टीतून धनकवडीमध्ये एक संयुक्त मंडळ याची संकल्पना तो सुरू केली, त्याच्याबद्दल थोडं सांग. नाही, संयुक्त गणेश मंडळ म्हणजे काय, थोडक्यात एकत्रित गणपती मंडळांनी यायचं आणि एकाच रथावर प्रत्येक मंडळाचा गणपती विराजमान करणार आणि एकत्र सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन मग घरातल्या सगळ्यांनीच असेल, मंडळातल्या सगळ्यांनीच अखे. आता सुरुवात कशी झाली की मोहननगरचं मित्रमंडळ आहे आपलं, मोहननगर मित्रमंडळ म्हणून, त्यांच्यातले पदाधिकारी असं नवनवीन आयडिया त्यांच्या येत असतात. त्यांनी ही संकल्पना मांडली आणि ती अस्तित्वात येण्यासाठी प्रत्येक मंडळांनी त्यांना साथ दिली. ओके. आता 5 स्टार मित्रमंडळ आणि त्या संयुक्त गणेश मंडळाचा तसा काही फारसा रूट असा एकत्रित नाही, पण चांगल्या कामासाठी विजय क्षीरसागरन त्यांचं मंडळ हे आमच्या सोबत आहे, त्याकरिता आम्ही त्यांच्यासोबतच कंटिन्यू आहे. ह्याच्यात मूळ संकल्पना काय आहे, एकमेकांमध्ये विनाकारण आलेले मतभेद
म्हणजे काय आपण एकमेकांकडे बघणार, मी पाना किंवा मीच मोठा, ह्या अशा काही गोष्टी ह्या नकळत घडत असतात. हम्म. आता मी जरी सुधारलो तरी काही लहान मुलांच्या मनामध्ये ट्रेंड असतो की माझा साऊंड असा, माझा साऊंड तसा, अगदी. किंवा माझंच मंडळ असं. हे जेव्हा मोठीच जेव्हा सुधारणार आहेत तेव्हा लहान मुलं ऑटोमॅटिक ते सुधारत जातीलच. आणि याचा संदेश खूप चांगला जातो. आज 5वं वर्ष चालू होईल एकत्रित मिरवणुकीचं. खूप आनंदात सगळं चालू आहे. म्हणजे एवढे 9 मंडळ एकत्र येणं, मिरवणूक होणं हे अवघड असतं. कारण याच्यात म्हणूनच म्हटलं ना की बाबा भरपूर गणपती प्रकार म्हणले की असतात. जसं जिव्हाळ्याचा आहे तसा मी पानाचा पण विषय येतो. हम्म. माझ्यापेक्षा तुझं, तुझ्यापेक्षा माझं मंडळ कसं श्रेष्ठ दाखवण्यात याच्याकडेच प्रत्येकाचा जोर असतो. त्याच्यातून बरोबर. संयुक्त मंडळ संकल्पना खरंच खरंच खूप छान आहे. बरं, पहिली निवडणूक लढवली, त्याच्यातून अपक्षमधून निवडली, ठीक आहे. आत्ताची जी निवडणूक जी लढवली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या पक्षातून निवडली. तर त्या पक्षासाठीच नव्हे तर पूर्ण राजकारणाच्या साठीच एक दुःखद घटना नुकतीच घडलेली आहे, जी घडून येते. तर त्या पूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये अजितदादांशी संपर्क नक्की झाला असेल, तर तुझा त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? दादांकडं आम्ही भेटायला गेलतो. म्हणजे कार्य अहवाल दाखवायला गेलो होतो. आणि दादांना माझा परिचय पूर्वी होता, कारण मी सुनेत्रा वहिनींच्या वेळेस मेळावा घेतला होता. खासदारकी ज्या वेळेस त्यांची होती, उमेदवारी होती, त्यावेळेस आम्ही मेळावाही घेतला होता. म्हणजे मोठ्या संख्येने होता. काही कारणानिमित्त त्यांना येता आलं नाही, पण सिस्टीमला अवगत होतं की काम कसं चालतं संघटनेचं किंवा कार्यकर्त्यांचे कामं कसे चालतात हे सगळं माहिती होतं. स्थानिक लेवलला विशाल तांबे म्हणून नगरसेवक होते, त्यांनी काम बघितलेलं आहे माझं. म्हणजे सामान्य नागरिकांमध्ये राहून काम चांगल्या पद्धतीत कोण करणार असेल तर त्यावेळेस माझं नाव चांगल्या पद्धतीत पुढं होतं. म्हणजे लोकांना हवा असा एक चेहरा होता आणि लोकांना तात्काळ लिपरायला देणारा. म्हणजे अडचणीच्या वेळेस कसं माणूस उभं राहतो, मग ते कोणत्याही प्रकारची अडचण असो. म्हणजे हे कसं सुरुवात झाली तर त्या पद्धतीत झालं. मग आता दादांचा सहभाग आम्हाला म्हणजे एकदाच लाभला. त्यावेळेस बोलणं जेव्हा झालं, एकदम साधं आणि स्ट्रेट, एकदम स्पष्ट आणि परखड व्यक्तिमत्व होतं. ती शैलीच होती त्यांची. हा. आणि त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन झालं, इलेक्शनमध्ये सोबत होते, आम्ही एकत्र फिरलो, खूप आनंद वाटला. कडक पण होते आणि त्यांचं काम करण्याची पद्धत ही आम्हाला पहिल्यापासूनच आवडते. म्हणजे स्पष्ट, परखड आणि एकदम धडाकेबाज नेता म्हणजे अजितदादांची ओळख आहे. आणि त्यांच्या नावाने मला काम करायची संधी भेटली, मला उमेदवारी भेटली, खरंच राहत नव्हतं. अक्षरशः म्हणजे कार्यकर्त्याला बळ कसं देतात किंवा एखाद्या कार्यकर्त्याला कसं हे करतात. नाही, खरंच म्हणजे दादांच्या सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हा खरंच भावूक क्षण आहे. आजचं सरकार आपण बघतोय, आपण अन्याय अत्याचाराविरोधात लढत असतो. आज अजितदादांची पण FIR नाही झाली. एकदम खूप मोठा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. म्हणजे कुठलंही क्षुल्लक घ्या कारण, साधा 2 व्हीलरचा अपघात जरी झाला तरी कोणीही व्यक्ती घ्या, तुम्ही घ्या, मी घ्या, एखादा व्यक्ती काय म्हणतो, थांब पोलिसांना बोलवतो, तक्रार करतो, तुझ्यावर केस दाखल करतो. हे तर राज्याचा उपमुख्यमंत्री गेलाय तरी केस होऊ शकत नाही. म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. सामान्य माणसासाठी हे सरकार असेल का किंवा राहील का, किंवा ही यंत्रणा खूप व्यवस्था ही भयानक आहे. ह्याच्यावर पण बोलायला तयार नाही. CBI सारखेला हातभट्टी सारखी केस हँडल करायला दिली, पण अजितदादांची केस आज आहे, त्याच्यावर अजून काही पूर्ण बाहेर पडलेलं नाही. तर तुझं एकंदरीत समाजकार्य किंवा या सगळ्या गोष्टी बघताना
खरंच म्हणजे आमच्या पूर्ण टीमकडून आणि पूर्ण जनतेकडून तुला खूप खूप शुभेच्छा. फक्त एक शेवटचा प्रश्न आहे की पुढील 5 वर्षामध्ये विजय क्षीरसागर जर सत्तेमध्ये असता तर त्यांनी धनकवडी भागाचा किंवा त्याच्या प्रभागाचा विकासासाठी काय काय केलं असतं? आज धनकवडीच्या लोकांना जे अपेक्षित आहे, म्हणजे धनकवडीच्या लोकांना काय आता सध्याची परिस्थिती पाहता की कचरा प्रश्न धनकवडीतला मोठाच आहे. कारण लोकांच्या अडचणीवर एक व्यवसाय टाईप प्रकार चालू झाले, म्हणजे प्रायव्हेटायझेशन प्रकार चालू झालेले आहेत. बरोबर. म्हणजे स्वच्छ अंतर्गत जे काही पैसे लोकांकडनं घेतात ते बंदच झाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आता माझा लढा चालू आहे. परत आरोग्य व्यवस्था जर बघितली तर हॉस्पिटलची खूप गरज आहे. हॉस्पिटल यंत्रणेचं काम आमचं पाठपुरावाचं चालू आहे. आणि आपण मुख्य जर बघितलं तर ट्राफिक धनकवडी बस स्टॉपला येईपर्यंत 2 बस जर सातारा रोड ते धनकवडी बस स्टॉपला यायच्या म्हणले तरी 2 बस घासून जातात. जातं. तो रस्ता मोठा झाला पाहिजे. धनकवडी बस स्टॉप ते आंबेगाव पठार ही बस सेवा चालू झाली पाहिजे. त्याचा आमचा निर्धार आहे. त्याचंही काम आम्ही पूर्णपणे चालू करतोय. आणि राहिल्या बाकीची जी यंत्रणा आहे ही वेगवेगळ्या स्वरूपात पाठपुरावे आमचे चालू आहे आणि त्याबद्दल आम्ही करतच राहणार आहे. व्यवस्था ही लोकांना कशी वापरता येईल किंवा शासनाचे जे काही योजना असतील किंवा त्याच्यावर जर एखाद्याला लाभ घ्यायचा असेल तर ते कसं फास्ट आणि लगेच भेटू शकतो, अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा त्यांच्या दारात असे काही क्लब चालू करता येतील का किंवा पोर्टल चालू करता येईल का, याच्यावरही काम. नक्कीच विजय. तुझं जे धनकवडीच्या संदर्भातच नव्हे तर ओव्हरऑल जे विजन आहे ना की प्रगतीचं किंवा विकासाचं, हे फारच म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि तुला या पुढच्या विजनसाठी आणि तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू वेळात वेळ काढून आलास. धन्यवाद. खूप खूप आभार. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सवर नक्कीच कळवा. तसेच पुढचा पॉडकास्ट तुम्हाला कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल आणि त्याचप्रमाणे जर कोणाकडे काही मोटिवेशनल स्टोरी असेल जी आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आम्हाला कमेंट्सवर नक्कीच कळवा. धन्यवाद.